नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे आईची ताकद. एका गावामध्ये एक जोडपं राहत होतं. त्यांना खूप दिवस मूलबाळ नव्हतं. बरेच वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला. मुलगा 2-3 वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. तो मुलगा 14-15 वर्षाचा झाला आणि त्याला असाध्य असा आजार झाला. ती आई बिचारी त्याच्यावर विलाज करत होती. ह्या डॉक्टरकडे ने, त्या डॉक्टरकडे ने, वैद्य, हकीम सगळे झाले, परंतु त्याचा आजार काही बरा होत नव्हता. तो 14-15 वर्षाचा मुलगा बाजेवर झोपून होता आणि आई त्याची सगळी सेवा करायची. मग एका डॉक्टरकडे घेऊन गेली असता तो डॉक्टर म्हणाला की दुसऱ्या देशामध्ये एक खूप चांगले डॉक्टर आहेत आणि ते याचा विलाज करतील. असे खूप पेशंट त्यांनी बरे केलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन याला दाखवा, ते नक्की बरे करतील. परंतु त्या आईकडे तेवढा पैसा नव्हता आणि ती बिचारी एकटी त्या मुलाला घेऊन दुसऱ्या देशात कसे जाणार. मग त्या आईने त्या मुलाची सेवा करणे आणि देवाची रोज त्या मुलासाठी प्रार्थना करणे एवढेच ध्येय ठेवले. मग एके दिवशी काय झाले, त्या दुसऱ्या देशातील फेमस जे डॉक्टर होते त्यांना त्या आजारी मुलाच्या देशातच एक खूप मोठी मीटिंग आली. त्यांना त्या मीटिंगला जाणे आवश्यक होते. ते त्यांच्या देशातून विमानाने निघाले, परंतु पावसाळा दिवस होता आणि खूप वारा पाऊस असल्यामुळे ते विमान त्यांना जिथे जायचे होते त्या शहरापर्यंत पोहोचू शकले नाही. त्याच्या अलीकडच्या शहरातच ते विमान उतरवावे लागले. डॉक्टर खूप परेशान होते. खूप महत्त्वाची मीटिंग होती, वेळेत तिथे पोचायचे होते. ते उतरले होते, तिथून मीटिंगला जायचे होते. ते शहर जवळच होते. मग त्यांनी गाडी बोलावली आणि गाडीत बसून त्या शहराकडे निघाले. परंतु रात्रीची वेळ होती आणि वातावरण खूपच खराब होते. सोसाट्याचा वारा सुटला होता आणि तुफान पाऊस होता. त्यामुळे त्या ड्रायव्हरला समोरचे काहीच दिसत नव्हते. अशा वातावरणामध्ये त्यांचा रस्ता चुकला आणि दुसरीकडेच गाडी गेली. खूप अंतर गेल्यानंतर त्या ड्रायव्हरच्या लक्षात आले की आपण रस्ता चुकलो आहोत. ड्रायव्हरने डॉक्टरला सांगितले की आपण रस्ता चुकलो आहोत. ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि इकडे तिकडे पाहू लागला. थोड्याच अंतरावर एक घर आणि तिथे लाईट चालू असलेला दिसला. डॉक्टर आणि तो ड्रायव्हर त्या घरामध्ये गेले. तिथे एक म्हातारी बाई आणि एक तिचा मुलगा दोघेजणे राहत होते. 14-15 वर्षाचा तरुण मुलगा बाजेवरती झोपला आहे आणि ती म्हातारी बाई त्याला चमच्याने खाऊ घालत आहे. हे दृश्य त्यांना दिसले. डॉक्टरला आश्चर्य वाटले. हा धडधाकट तरुण मुलगा झोपलाय आणि आई त्याला खाऊ घालते. डॉक्टरला न राहवून डॉक्टरनी त्या म्हातारीला विचारले, तुम्ही याला खाऊ का घालत आहात? तेव्हा म्हातारीने सर्व हकीकत त्या डॉक्टरांना सांगितली आणि म्हणाली, याच्यावर जो डॉक्टर विलाज करू शकतील ते दूर देशात आहेत आणि तिथे मी याला नेऊ शकत नाही. म्हणून मी फक्त रोज देवाजवळ प्रार्थना करते की ते डॉक्टर माझ्या घरी आले तर खूप चांगले होईल. डॉक्टरांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांच्या डोळ्यातून खळखळा अश्रू वाहू लागले. डॉक्टर त्या म्हातारीला म्हणाले, मीच तो डॉक्टर आहे ज्याच्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष देवाकडे प्रार्थना करत आहात. तुमची प्रार्थना ऐकूनच देवाने माझ्या मार्गामध्ये अडचणी आणून तुमच्या घरापर्यंत मला पोचतं केलंय. त्या म्हाताऱ्या आईला खूप आनंद झाला. डॉक्टरांनी त्या मुलावरती विलाज केले आणि तो मुलगा ठणठणीत बरा झाला. त्यावर डॉक्टर त्या म्हातारीला म्हणाले, आईच्या आशीर्वादामध्ये आणि प्रार्थनेमध्ये एवढी ताकद असते हे मला आज कळले. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.